म्हणजे एका झाडापासून जे खराब झालेले जे काही इन्फेक्शन झालेले ते इन्फेक्शन तुम्ही आपोआप दुसऱ्या झाडाकडे घेऊन जा किंवा दुसऱ्या पद्धतीने ज्यांनी छाटण्या करतात जे सिकॅटर वापरतात ते सिकॅटर खराब झाडाचं चांगल्या झाडाला प्रचार होतो म्हणजे प्रत्येक झाडावर हा झॅक्टोमोनास बॅक्टेरिया उपलब्ध आहे परंतु त्याची वाढ होऊ देणं आणि न होऊ देणं हे आपल्या हातात आहे याच्यासाठी झाडाला सशक्त करणे म्हणजे काय ज्या अन्नद्रव्यामुळे असे काही पदार्थ झाडामध्ये तयार होतात ज्याच्यामुळे याचा प्रचार किंवा प्रसार होत नाही किंवा याच्या सेल्स वाढत नाही बॅक्टेरिया म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पेशी आहे ही एक पेशीचं दोन दोनचं चार चारचं 16 16चं 64 अशा प्रकारे वाढ होत मग ही होऊ द्यायची नसेल तर झाडामध्ये असे रसायन तयार झाले पाहिजे ज्याच्यामुळे याची वाढ होत नाही हे रसायन तयार करण्यासाठी 3 मूलभूत घटक आहेत एक मॅंगनीज नावाचा घटक आहे मंगल हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे 2 बोरॉन हे देखील सूक्ष्म अन्नद्रव्य आहे 3 कॉपर तांबे हे देखील सूक्ष्म अन्नद्रव्य आहे आता हे तीनही जर योग्य पद्धतीने झाडामध्ये असतील तर या 3 घटकांमध्ये या 3 अन्नद्रव्यांमुळे 350 असे विषारी रासायनिक पदार्थ झाडामध्ये तयार होतात ज्याच्यामुळे हा बॅक्टेरिया वाढत नाही आता मला सांगा हे जर तुमच्या झाडात कमी असते तर त्या ठिकाणी त्याची वाढ 100% होते म्हणून हे अन्नद्रव्य कमी पडू नये म्हणून आपल्याला काळजी घ्यावी तुम्ही विशेष जेवढे काही औषध फवारत आहात बुरशीनाशक फवारत आहात बॅक्टेरियासाइड फवारत आहात त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत तर हे 3च अन्नद्रव्याचे घटक आहेत ज्याचा औषध म्हणून वापर होतो बुरशीनाशक तुम्ही पाहिले की कॉपरचीच बुरशीनाशक आहे सगळेजण वापरतात दुसरे बुरशीनाशक आहे गंधकाचं तिसरं बुरशीनाशक आहे मॅंगनीज पासून चौथं बुरशीनाशक आहे झिंक पासून तयार केलेले 5वं बुरशीनाशक आहे ॲल्युमिनियम पासून तयार केलेले हे सगळे मेटलचे मिनरलचे अन्न घटक आणि हे अन्न घटक जर झाडात योग्य प्रमाणात असतील तर तुमच्या तेलाचा प्रसार होत नाही निश्चितच एका 2 झाड जे वीक आहेत ज्या झाडामध्ये जास्त प्रमाणात पाणी दिलं गेलं आहे मी अजून ऑब्झर्व करतो ड्रीपची नळी फुटलेली आहे किंवा जवळ आहे किंवा एकदम दूर आहे त्या ठिकाणी ड्रीपर कमी जास्त झालेला आहे जिथं पाण्याचा प्रभाव वाढलेला आहे त्या झाडावर तुम्हाला तेल्या वाढलेला दिसतो उद्या सकाळी बागेमध्ये जाऊन पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाण्याचं प्रमाण वाढलं की आपोआप तेल्या वाढतात नंबर 2 दुसरा घटक जे दुर्लक्षित आहे पण होतो ते म्हणजे ज्या झाडामध्ये नत्राचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेल्याची वाढ होते लक्षात घ्या पहिलं एक पाणी दुसरं नायट्रोजन जे आपल्या सगळ्यांना माहिती आता कधी कधी तुम्ही कोणतं नायट्रोजन फवारणी करू लागता ड्रीपच्या माध्यमातून फळाचा आकार वाढण्यासाठी म्हणा फळावर चकाकी येण्यासाठी म्हणा किंवा फळाचं वजन वाढण्यासाठी कारण आकार वजन रंग या 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत या तिन्हीसाठी जे तुम्ही खत फवारता वितरावर खत वापरता त्याच्यामध्ये जर नायट्रोजनचा समावेश असेल 100% तेल्या ठिकाणी वाढलेला दिसतो 2 घटक झाले तिसरा घटक सगळ्यात महत्वाचा आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला फॉस्फरस युक्त खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करायची सवय लागलेली आहे याच्यामध्ये काय 19 19 19 आता सध्या कोणाला आवडतच नाही त्याला गाडीचं पाहिजे वापरतो 1261 052 34 1340 13 060 20 हे पाठ आहे आता कधी लक्षात घेता का याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यात जास्त जे अन्नद्रव्य दिले ते फॉस्फरस ज्या शेतकऱ्यांनी या फॉस्फरस युक्त खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे किंवा सतत करत आहे ड्रीप किंवा फवारणीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याकडे निश्चितच तेल्या रोग आहे आणि वाढलेला देखील आहे आता ह्या दोन्ही ज्या गोष्टी सांगितल्या तुम्ही स्वतःच तपासून पहा स्वतःलाच प्रश्न विचारा की हे आपण केलंय
मग जर केलंय हे तुमच्या लक्षात आलं तर आता या गोष्टी आपल्याला इथून पुढे करायच्या नाही. पहिला प्रश्न. दुसरा की आता झालेलं तर आहे, त्याला कंट्रोल कसं करायचं? याला कंट्रोल करण्यासाठी रासायनिक पद्धतीचं नियोजन. आता बरेच औषध लोकांना पाळतात. मुळात जे औषध आहेत आपण आपल्यासाठी, पशुधनासाठी, तुम्ही ऐकत असाल सगळं काय चालू आहे, जेनेरिक औषधं वापरा म्हणून सांगितल्या जातात. पॅरासिटामॉल तुम्ही 40 रुपयाला पण मिळते आणि 40 पैशाला मिळते. बरोबर आहे. वस्तू काय? फक्त पॅरासिटामॉल. मग तशा पद्धतीनं आपल्याला अन्नद्रव्य कोणतं द्यायचंय? झिंक द्यायचे, कॉपर द्यायचे, सल्फर द्यायचे. हे जर आपल्याला माहित आहे की याचा जेनेरिक वापर करायला हरकत काय? जे स्वस्तामध्ये तुम्हाला मिळते की झिंक सल्फेट बाजारात गेलं 5 किलोची बॅग आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या जमिनीत कमी आहे, आपल्याला माहिती आहे याचा औषध म्हणून वापरतो, आपल्याला माहिती आहे याचा खत म्हणून वापरतो. हे वापर करायला हरकत नाही. बारीचे औषधे घेण्यापेक्षा बचत करणे याच्याही पेक्षा सर्वात महत्वाचं, ज्याच्यामुळे चुकीच्या अन्नद्रव्य दिल्यामुळे, चुकीच्या रेशोमध्ये अन्नद्रव्य दिल्यामुळे आपण रोगाला आमंत्रित करीत आहोत आणि हे आपल्याला थांबवायचं. पैसे शेतकऱ्याकडे एखाद्या वेळेस जास्त असतात, पण संतुलन जर या अन्नद्रव्यांचं बिघडलं तर निश्चितप्रमाणे रोग वाढीला लागतात. कशा कशाचं असतं? साधं गणित. नत्र आणि पोटॅश, एन आणि के याचं संतुलन पाहिजे. नंबर 2 कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याचं संतुलन पाहिजे. नंबर 3 पोटॅशियम आणि मॅग्नेशियम याचं संतुलन पाहिजे. नंबर 4 झिंक आणि कॉपर याचं संतुलन पाहिजे. नंबर 5 आयर्न आणि मॅग्नीज याचं संतुलन पाहिजे. म्हणजे यांचे ठराविक रेशो आहे. त्या रेशोमध्ये, त्याच प्रमाणामध्ये हे खत दिल्या गेले पाहिजे, अन्नद्रव्य दिल्या गेले. पण आपण देत नाही. आज या सगळ्या बागा, आपल्या भागातील बागा, ज्या ठिकाणी तुम्ही लागवड केलेली आहे त्या कमीत कमी 4 ते 6 अन्नद्रव्य जमिनीत तुमच्या कमी आहे अशा ठिकाणी बागा लावलेल्या आहेत. पहिलं एक नायट्रोजन. 100% इथं बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांकडे नायट्रोजनची कमतरता. नंबर 2 स्फुरद. प्रत्येक इथं बसलेल्या 85% शेतकऱ्याकडे स्फुरदाची कमतरता आहे. नंबर 3 67% बसलेले इथले शेतकरी किंवा या भागातले शेतकरी यांच्याकडे गंधकाची कमतरता आहे. नंबर 4 इथं बसलेल्या 72% शेतकऱ्याकडे जस्ताची कमतरता आहे. मी तुम्हाला इथलं स्टेटस सांगतो कारण आमच्याकडे केव्हीकेचे रिपोर्ट माझ्या ऑफिसमध्ये जे विद्यापीठातली एवढे सॅम्पल आले त्याच्या आधारे मागच्या 10 वर्षापासून एवढे आम्ही अहवाल तयार करतो, त्याच्या आधारे हे तुम्हाला आकडे सांगतो. आज या जस्तानंतर 42% शेतकऱ्याकडे आयर्नची कमतरता आहे आणि 50% शेतकऱ्याकडे बोरॉनची कमतरता आहे. म्हणजे नत्र, स्फुरद, गंधक, जस्त, लोह, बोरॉन या 6 अन्नद्रव्यांची कमतरता जवळपास इथं बसलेल्या 23% शेतकऱ्याकडे. म्हणजे 23% शेतकऱ्याकडे एकंदरीत 6 अन्नद्रव्य जमिनीत कमी आहे. आता आपण हे दिल्या गेले पाहिजे. पहाड धरत असताना प्रत्येकाला किंवा पहाड घेण्यापूर्वी पहिला तुम्ही ज्यावेळेस फळं तोडले, झाडं तानावर सोडणार त्यावेळेस खत देऊन किंवा या अन्नद्रव्यांची फवारणी करून एकदा पाणी देऊन मग झाडं तानावर सोडली पाहिजे. पण हे नेमकं आपण विसरतो. नंबर 2 दुसरी गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की आपल्या झाडाचं काम झालंय म्हणून आपण जे दुर्लक्ष करतो की मला काढून टाकतो, आधी कुठेही खत देत नाही, पुन्हा पाणी द्यायची तसली घेत नाही. एकदा हार्वेस्टिंग झाली, मार्केटला माल गेला, पैसे खिशात आले, महिना 1.5 महिना झालं कानावर राहू द्या, अशा पद्धतीने आपण सोडतो. आणि रेस्टिंग पीरियड, पहाड ट्रीटमेंटचा पिरियड, त्याच्यामध्ये या झाडाचं पोषण योग्य झालं पाहिजे, त्याच वेळेस पोषण करायचं. कारण आपल्या प्रत्येकाला काय वाटतं, आता झाडावर फुलं नाही, आता झाडावर फळं नाही, फळं वाढवायची नाही, तर खत कशाला?
कारण रेस्टिंग पिरियड मध्ये जे पूर्ण झाडाचं मेटाबॉलिझम चालू असते त्या मेटाबॉलिझम मध्ये अन्न लागतं. तुम्ही साधं विचार करा, आपण दिवसातून सकाळी पूर्ण आपल्या दिवसाचं काम सुरू होण्यासाठी नाही करतो. काम झालेले, एनर्जी कमी झालेले म्हणून दुपारच्या वेळेला काहीतरी काम. संध्याकाळी आपल्याला तसं काहीच काम नाही, तरी रात्री जेवल्याशिवाय, आपण दूध पिल्याशिवाय, काहीतरी खाल्ल्याशिवाय झोपत नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरी आई, बहीण, बायको सगळे काय म्हणतात, काहीतरी खाऊन झोपा. नसेल तर तिला दूध तरी घेऊन. उद्देश काय? झोप चांगली लागते हा त्याचा बोलण्याचा भाग. नंबर 2, तुम्ही रात्रभर जे झोपलेला आहात त्या परिस्थितीमध्ये तुमची शरीरक्रिया पूर्ण चालू आहे. मेंदू फक्त नसलेला आहे, त्याचं काम बंद आहे. बाकी असं कुठलीच घटना नाही जी तुमच्या शरीरात चालू. श्वासोच्छ्वास चालू राहतो, रक्ताभिसरण चालू राहते, हृदय चालू राहते, काही जणांचं मन देखील रात्री चालू राहते, आपण स्वप्न देखील पाहतो. अशा परिस्थितीमध्ये फक्त बुद्धी जेवढी आहे तेवढी शांत. लक्षात घ्या, तेवढ्या पूर्ण आपण अन्न देतोय का? देतोय. संध्याकाळी जे खाते रात्रीचे 8-12 तास जे आहेत हे तुमची शरीरक्रिया योग्य चालावी याच्यासाठी. आणि नेमकं हेच झाडाच्या बाबतीत आपण करत नाही. सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला द्यायचं आहे, फळं काढायचे आहेत, फळं काढा. फळं काढल्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 4 बॅग कंपल्सरी. साधा आणि सोपा आहे, मिळणार आहे, मिळत नाही असं काही नाही. सोपा पर्याय, भाजीची कुठली द्यायची, 4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट कंपल्सरी शेतकऱ्यांनी टाकायच्या. पाणी द्यायचे, म्हणजे 05234 वाजते, 1261 वाजते, 1340 वाजते, त्याची फवारणीचं वाचवण वाचतं. पण जे फूल येणार आहे त्या फुलाची कळी तयार होणार आहे, कळी पानापासून तयार होणार आहे. ही सगळी प्रक्रिया घडवून आणण्यासाठी झाडामध्ये ताकद पाहिजे. आणि ती ताकद हे तुम्ही बोरोनेटेड, झिंकेटेड, सिंगल सुपर फॉस्फेट ज्यावेळेस वापरता त्यावेळेस आपोआप तयार होते. एकरी 4 बॅग कोणत्याही शेतकऱ्याला अडचणीचं नाही. इथनं मस्त फुल पाणी द्यायचं, मन भरून पूर्ण पाणी द्यायचं. नंतर झाडाला तुम्ही छाटणीसाठी, बहारासाठी, ताण देण्यासाठी सोडून द्यायची. ही झाली प्रक्रिया. म्हणजे काय, एकदम जे तुम्ही झाडाचं अन्न काढलेले, एकदम झाडाचे सगळे फळं काढलेले, झाडाला इजा केलेली आहे, ही सगळी भरून येण्याची प्रक्रिया या खताच्या माध्यमातून. मग आता हे जर नसतील, आपल्या जमिनीमध्ये तुम्ही दिलेलं नसेल, आपल्या जमिनीत नाही, आपोआप झाडामध्ये जात नाही, झाड होते वीक. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी की फुलोरा येत नाही. फुलोरा येत नाही, मग फुलोरा आणण्यासाठी तुम्ही सांगता की सर आता काय करायचं, 05234 1345 किंवा जे तुम्हाला मित्रांकडे सांगितले जाते त्याच्या फवारण्या केल्यानंतर मग पुन्हा जर कळी चालली, पुन्हा गेला 1 महिना, मग सर आता ते ड्रॉप डाऊन करायचं, पुन्हा काय करायचं. हे जे प्रसंग आहे हे येऊ नये म्हणून काळजीपूर्वक डाळिंब बागायतदारांनी ठराविक शेड्यूल प्रमाणे, वेळापत्रकाप्रमाणे काम करण्यात. बहार फेल अजिबात न झाली, इतरेचं प्रमाण कमी जास्त न कमी, झाडाला विनाकारण त्रास न देणे, हे जर करायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने ज्यावेळेस दिले, पाणी दिले, त्याच्या दुसरे दिवशी, तिसरे दिवशी किंवा चौथ्या दिवशी 5 दिवसापर्यंत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यायची. बोर्डो मिश्रण कसं तयार करायचं, 750 ग्राम मोजून निलात होता निळ्या रंगाचं कॉपर सल्फेट, 250 ग्राम झिंक सल्फेट. पुढे लक्षात ठेवा, केवळ मोजून आणि चुना न घेता 750 ग्राम म्हणजे 3 भाग कॉपर सल्फेट, 1 भाग झिंक सल्फेट आणि 1 किलो चुना, 100 लिटर पाणी याच्या माध्यमातून एक बेस्ट फवारणी झाडावर घेऊन टाकायची. म्हणजे काय होईल, झाड स्टरलाइज होईल, निर्जंतुकीकरण होईल. झाडामध्ये जे पानं आलेली आहेत त्या पानातलं अन्न त्या खोडामध्ये, गाडीमध्ये चाललं जाईल आणि तुमच्या इथं हमखास बहार किंवा फुलोरा येण्याचं काम आपोआप. नाहीतर 1 ml घेऊ का, 1.5 ml घेऊ का, 2 ml इकडे घेऊ आणि झाडाला ताण देऊन जबरदस्ती पानं गाळल्यानंतर पानाचं अन्न काहीच जात नाही. हे जाण्यासाठी वापर नावाचा घटकच काम करतो. म्हणून आपण प्रत्येकाला सांगतो की पहिलं पाणी दिल्यानंतर 1 फवारणी मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 ची दिल्या गेली पाहिजे. म्हणजे काय होईल,
झाडामध्ये जे पानं आहे त्या पानातलं अन्न काडीमध्ये येईल आणि हमखास तुम्हाला 14व्या दिवशी कळी दिसेल. आणि ती कळी अशी असेल की हमखास मादी कळी असेल, नर कळी असेल, एकत्रित तुम्हाला फळ. नंबर 2, पुढची जी अडचण आहे ती अगोदर सॉल्व्ह जर करायची असेल तर जी मादी आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एरिल्स तयार जर झाली तर वजन, तर आकार, तर रंग ते जर छोटच राहील, त्याच्यामध्ये जे फुलं आहेत ते पूर्णपणे परागीकरण नाही झालं, काय होईल? 40 दाणे तयार होतील. 40 दाणे फुगून फुगून किती फुगणार? झडकाचा बैल होतो का? नाही होत. मग आपल्याला मुळाचं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फुलं, ते कंपोजिट आहे, एका फुलामध्ये जास्तीत जास्त फुलं त्या तयार करण्यासाठी त्याच्यासाठी काम करते झिंक. मादी फूल किंवा फुलामध्ये मादी तयार होण्यासाठी काम करणारं अन्नद्रव्य आहे झिंक. नर तयार होणे, कोणी तुम्हाला पाहिजे, नर तयार होण्यासाठी अन्नद्रव्य काम करतो बोरॉन. या दोन्हीचा संयोग करण्याचं काम, नर आणि मादीचा संयोग करून जास्तीत जास्त दाणे तयार होण्याचं काम मॉलिब्डेनम. लक्षात घ्या, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम, हमखास भाग, हमखास फूल, हमखास फळ. आणि ते फळ देखील जो तुमचा उद्देश आहे 250च्या पुढे एका आकाराचे, एका झाडापासून भरपूर 30 किलो मला फळं घ्यायची घेऊ शकता. मग आता तुम्ही हे केलेल्या कामामुळे जो शेतकरी करतो त्याच्याकडे अडचण येतच नाही. मग ही अडचण नाही आली म्हणजे तुमचा हमखास भाग होईल. आपल्याला काय अडचणी आणायच्या आणि दुरुस्त करायच्या नाही, आपल्याला अडचणी येऊच द्यायच्या. मग येऊच द्यायच्या नसतील तर त्याच्यात सगळ्यात बेस्ट आजच्या परिस्थितीमध्ये रामबाणला, हमखासला संतुलित पीक पोषण हाच आहे. याच्या माध्यमातून काय होते? एक, उत्पादकता वाढ, फुलं वाढली, फळं वाढली, वजन वाढ. म्हणजे एका झाडापासून हमखास तुम्हाला 30 किलो 25 किलो काय ठरवल्यानुसार झाडाच्या वयानुसार फळं मिळाली. नंबर 2, क्वालिटी. क्वालिटी म्हणजे आकार, वजन आणि रंग, या तिन्ही गोष्टी तुम्हाला भेटतात. उत्पादकता झाली, गुणवत्ता झाली. तिसरी गोष्ट, रोग प्रतिकारक क्षमता निर्माण होणे. रोग प्रतिकारक क्षमता निर्माण होणे म्हणजे काय? हे केल्यासाठी किंवा इतर कुठलेही रोग आपल्या फळावर, फुलावर, झाडावर, फळावर, पानावर कुठंच न येऊ आले तरी प्रचार आणि प्रसार त्याचा थांबवणे, हे काम या अन्नद्रव्याच्या माध्यमातून होतं. म्हणजे तिसरं आलं रोग प्रतिकारक क्षमता. नंबर 4, ज्याही वेळेस सशक्तपणा आहे. आता तुम्ही पाहता उष्माघात किंवा सनस्ट्रोक, उष्णता, या तुम्ही शब्द ऐकलाय. ज्याच्या शरीरात योग्य पद्धतीनं पाणी आहे त्याला हा होतो का? नाही. तुमचं डिहायड्रेशन झालं की हमखास ऊन लागण्याची प्रक्रिया होते. तुम्ही पहा, ज्याला ऊन लागलेले ते कमीत कमी एक या अशा 40 डिग्रीच्या पुढे जिथं तापमान आहे 2-3 तासापासून पाणीच पिलेलं नसते, हमखास त्याला ऊन लागतं. उन्हात गेला कारण पाणी तुमच्या शरीरात आवश्यक आहे, ते पाणी तुम्हाला मिळालं नाही म्हणून आपोआप तुम्हाला लागणार. मग तशा पद्धतीने आपल्याला हवामानाला सहनशील पिकाला बनवायचं. मग सहनशीलता जी झाडामध्ये तयार होती ती ह्या अन्नद्रव्यामुळे तयार होती. त्याच्यासाठी कारणीभूत काय आहे? पोटॅशियम कारणीभूत. त्याच्यासाठी कारणीभूत काय आहे? लोह कारणीभूत. त्याच्यासाठी कारणीभूत काय आहे? सल्फर कारणीभूत. ही 3 ज्यावेळेस घटक झाडामध्ये असतात आपोआप झाडामध्ये सहनशीलता वाढते. सहनशीलता वाढली की हवामानातील बदल, जसं आज आता आपण पाहिला अचानक पाऊस आलेला आहे, तुमच्या झाडामध्ये आर्द्रता वाढली, पाण्याचे थेंब तुम्ही जे पत्र बांधलेले त्याच्यावर राहतात, फळावर राहतात, फळावर राहतात, फुलावर राहतात, लवकर वाळत नाही, आपोआप प्रसाराला जागा मिळते. पण हे होऊ द्यायचं नसेल तर हे अन्नद्रव्य योग्य प्रमाणात पाहिजे. ते काय करतात? झाडामध्ये, फळामध्ये, पानामध्ये, फुलामध्ये पाणी नियमन, वॉटर मॅनेजमेंट, पाणी किती असावं, ज्या पद्धतीनं आपलं शरीरामध्ये किडनी काम करते रक्त शुद्धीकरणाचं, तशा पद्धतीनं
पाणी नियमन करण्याचं काम पोटॅशियम मुळे होतं. आता हे पोटॅशियम जर झाडामध्ये कमी जास्त झालं तर 100% हवामान सहनशीलता कमी होईल. जास्त पाऊस जरी झाला झाड टिकवण्याचं काम, फळ टिकवण्याचं काम पोटॅशियम करतं. कमी पाऊस जरी झाला तरी झाडामध्ये पाणी टिकवणे, फळ टिकवण्याचं काम करतं. कारण पूर्वी पहा, जे फळामध्ये गर तयार होतो, पाणी तयार होतं, रस तयार होतो, हे बारीक आपण अजून अभ्यासच करत नाही की आपल्या फळामधून रस निर्माण होतो, आपोआप वजन वाढतो. मग तुम्हाला रस निर्माण करायचा आहे, रंग निर्माण करायचा आहे, त्याच्यासाठी काय करावं लागेल? पोटॅशियम गरजेचं. मग आपण काय म्हणतो, गुणवत्तेसाठी पोटॅशियम आवश्यक आहे, रंगासाठी पोटॅशियम आवश्यक आहे, झाडाचं वजन वाढवण्यासाठी, फळाचं वजन वाढवण्यासाठी पोटॅशियम आवश्यक आहे. कारण काय करतं, हे पानामध्ये तयार झालेलं अन्न पानातून फुलातून, फुलातून फुलात आणि फुलातून फळात येण्याचं काम फक्त हे पोटॅशियम. म्हणून या पोटॅशियमची गरज जी आहे ती अन्नद्रव्य म्हणून पिकाला गरज आहे. तुम्ही बरेचदा काही औषधं वापरले असतील, तुम्ही पहा त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस हे एकत्रितरित्या वापरले जातात. फॉस्फरसचा देखील औषध म्हणून वापर करणारे शेतकरी आहेत. फॉस्फरिक ऍसिड तुम्ही पाहिलेला आहे, त्याचा बरेच शेतकरी वापर करतात. पोटॅशियम फॉस्फेट आहे, त्याचा शेतकरी वापर करतात. 0.32 स्वतंत्र असा ग्रेड आहे की ज्याच्यामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस आहे. 0.60 स्वतंत्र असा ग्रेड आहे की त्याच्यात पोटॅशियम आणि फॉस्फरस आहे. मग आता हे सगळे ज्यावेळेस आपण घेतो त्याचा अर्थच काय की आपण अन्नद्रव्य घेतो, त्याच्या माध्यमातून झाडामध्ये सगळ्या शरीर क्रिया सुरळीत करण्यासाठी प्रयत्न. आता आपल्याला काय करायचं आहे, याचाच वापर फवारणीच्या माध्यमातून, ड्रीपच्या माध्यमातून, ड्रेंचिंगच्या माध्यमातून, सॉइल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून करायचं असतं. पण हे सगळं प्रत्येक वेळेस म्हणजे आता काय आहे, शेवटचा घटक आपला अभ्यास, कोणत्या वेळेला काय लागतं हा अभ्यास शेतकऱ्याला असणं गरजेचं आहे. बरोबर मी म्हणतो याच्यावर एक पर्याय आहे. त्याच्यावर पर्याय काय की जसं तुमच्या जमिनीमध्ये सगळेच अन्नद्रव्य उपलब्ध प्रमाणात आहेत, सगळे अन्नद्रव्य मिळतात, त्या जमिनीमध्ये देऊन ठेवा, झाडाला पाहिजे त्यावेळेस हे घेतात. मग देऊन कशाच्या माध्यमातून ठेवायचं? रासायनिक खत जगात अजूनही आपल्या जगामध्ये असं एकही रासायनिक खत नाही की ज्याच्यामध्ये पिकाला आवश्यक असलेली 17 अन्न घटक मिळतात. 2, 3, 4, 5 प्रमाण कमी 6 याच्या बाहेर अजून रासायनिक खत बनलेलं नाही. मग आता नाही तर मग पर्याय काय? पर्याय साधा आणि सोपा आहे, सेंद्रिय खत. सेंद्रिय खत म्हणजे झाडाचं साधं पान हे जरी कुजवल्या गेलं तर त्याच्यामध्ये 17 अन्नद्रव्य आहेत आणि ते देखील संतुलित प्रमाणात आहेत. याचं उदाहरण, याचा अनुभव म्हणजे तुम्ही जे बहार देता, तुम्ही लक्षात घ्या, झाडावरची जी पानं गळून पडलेली आहेत, कधी विचार करता का त्या झाडाच्या पानामध्ये अन्न घटक आहेत, ते जमिनीत मिसळले जात आहेत आणि ते झाडाला मिळतात. ते जमिनीवर बेडवर आपोआप वरच्या थरामध्ये जमा होतात, त्याचं डिकम्पोजिशन होतं. त्याचं डिकम्पोजिशन म्हणजे मिनरलायझेशन, खनिजीकरणाची प्रक्रिया झाली की ती परत झाडाला मिळतात. बरं, हे नैसर्गिकरित्या कधी घडतं? ज्या झाडाचा तुम्हाला अभ्यास आहे की आपण वसंतच्या अगोदर लक्षात घ्या, थंडीमध्ये काही झाडं जी आहेत केवळ तुम्ही सोडून द्या, जे सगळे झाडं म्हणजे ती झाडं पानगळ करतात, पूर्ण पानगळ होती झाडांची. आणि बरोबर वसंत ऋतू सुरू झाला, अंकुर किंवा पाणी वाढलं. आता हे का पडतात? त्या थंडीमध्ये झाड पोषण करू शकत नाही पाण्याचं, त्यांना जीवन देऊ शकत नाही, म्हणून स्वतःची शक्ती कमी करण्यासाठी आपोआप ते गळून पडतात. गळून पडलेल्या त्या पानातून पूर्ण अन्नद्रव्य परत तेवढ्या 60 दिवसाच्या कालावधीमध्ये मिळतात आणि त्या 60 दिवसाच्या कालावधीमध्ये मिळालेल्या अन्नद्रव्याच्या माध्यमातून परत अंकुर पालवी आणि तुम्हाला पूर्ण पाणी दिसतात. ही झाडी प्रकृती नैसर्गिक, हीच आपण कृत्रिमरित्या झाडावर करत आहोत. म्हणजे पिकेचा वापर करून किंवा गोडमिश्रचा वापर. आज झाडाला प्रत्येकाला आपण सांगतो, पण कोणीही शेतकरी गोडमिश्रची पेस्ट झाडाला लावत नाही. ते होत नसेल तर मी सांगितले ड्रीप वापरतही निदान लावत जा, पेस्ट करा, लावा, आपोआप इन्फेक्शन कमी होईल. आपल्या हे लक्षात येत नाही की गोडमिश्र लावल्यानंतर 5 प्रकारे काम करतात.
एक अन्नद्रव्य काय आहे त्याच्यात कॉपर आहे, गंधक आहे, कॅल्शियम आहे, झिंक, हे सगळे अन्नद्रव्य हे त्याचं काम करतात. नंबर 2 उष्णता. आता किती उष्णता, आपल्याला थंड पाणी दुपारी प्यावं वाटतं, बरोबर आहे. तापमान बाहेर असेल तर फ्रीज मधलं किंवा आपण माठातलं पाणी पितो, कारण ते तापमान योग्य आहे. जो शेतकरी बोर्डो पेस्ट आपल्या झाडाला लावतो त्या झाडाच्या सालीमध्ये थंडावा किंवा जिथून पाणी आणि जिथून अन्न याचं वहन केलं जातं ते योग्य पद्धतीने होण्यासाठी तापमान मेंटेन होतं. नाहीतर या तापमानामध्ये ते झाड काम करायला आळस करतं. परंतु तुम्ही जर बोर्डो पेस्ट लावलं तर झाडाच्या शरीर क्रिया सुरळीतपणे चालतात. झालं दुसरं. तिसरं काम बुरशीनाशक म्हणून काम करतात. सगळे बुरशीनाशक जे आहेत ते गंधक किंवा कॉपर याच्यापासूनच तयार केलेले आहेत किंवा याचं मिश्रण म्हणून तयार केलेलं आहे. म्हणजे खोडावर येऊन येतं. तुम्हाला साधं वाटतं की खोडाला फुले लागली लागतात, तर जेवढे काही बॅक्टेरिया आहेत, जेवढे काही बुरशी आहेत, मातीच्या कणावर पाऊस जरी आता जोरात पडला, मातीचे कण उघडून जर पानावर आणि खोडावर गेले तर जे मोसंबीचे शेतकरी त्यांना अनुभव आहे, त्याच्या माध्यमातून ते इन्फेक्शन खोडावर जातं, डिंक्यासारखा रोग येतो. तसंच डाळिंबामध्ये बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजे तो बॅक्टेरिया झाडाच्या खोडावर जातो. मग तुम्हाला लक्षात दिसतं गेले आहे. मग हे होऊ द्यायचं नाही म्हणून ती पेस्ट टाकली होती, म्हणजे इन्फेक्शन थांबवलं जातं. हा तिसरा. नंबर 4 मॅक्रोझेब नावाचा बुरशीनाशक वापरतात. त्याच्यामध्ये कधी विचार केला का काय आहे? मॅंगनीज जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आज बरेच शेतकरी पंढरपूर सांगोला या भागामध्ये जिथं सोलापूर डाळिंब मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना प्रॅक्टिस झाली. आता माहीत आहे सरनं सांगितलंय मॅंगनीज सल्फेटचा फवारणीद्वारे ड्रिपच्याद्वारे माध्यमातून उपयोग करायचा. तेल्या प्रसार होतच नाही आणि झाला दिसला तो आढळलं मॅक्रोझेब नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याची फवारणी केली तिथं जागेवर तात्पुरतं ते थांबतं. नंतर जो दुसरा पर्याय करायचा आहे त्याच्यासाठी मग बॅक्टेरिया येऊ नये किंवा बॅक्टेरिया थांबण्यासाठी स्ट्रेप्टोमायसिन याचा वापर 0.5 ग्राम प्रति लिटर पाण्यात टाकणे आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड साधारण कॉपर आलंच याची फवारणी जर घेतली तर तिथं थांबवण्यासाठी पर्याय होतो. पण हे स्वस्त आहे म्हणून लोक वापरते. लोकांना भारीचं पाहिजे, लोकांना नवीन पाहिजे म्हणून आपण वापरतो. आता प्रत्येक गोष्ट मला माहिती झाली की जे कृत्रिम पद्धतीने तयार केले जे एक्स्ट्रा आहे त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. आपल्यावर आपण जर ते बाहेरून खातो त्याचे साईड इफेक्ट होऊ शकते. झाडाच्या बाबतीत, मोसंबीच्या बाबतीत, फळबागेच्या बाबतीत, डाळिंबाच्या बाबतीत साईड इफेक्ट हा शब्द अजूनही शेतकरी लक्षात घ्यायला तयार नाही. तुम्ही जे वापरता खत, तुम्ही जे वापरता औषध, तुम्ही जे वापरता हर्बिसाइड, तुम्ही जे वापरता या प्रत्येकाचा साईड इफेक्ट तुम्हाला दिसून येतो. साईड इफेक्ट काय? शरीर क्रियाशास्त्र बिघडले आणि ते बिघडलेले काहीतरी रोग. डिसीजचं नावच आहे. इज म्हणजे सरळ सोड होणारी शरीर क्रिया. ही जर योग्य पद्धतीने होत नसेल, काहीतरी बिघडलेलं असेल तर आपोआप त्याचं रूपांतर रोगामध्ये होतं आणि आज रोग आला की मग त्याच्यावर कंट्रोल करायला अवघड झालं. म्हणून ते कंट्रोल करण्यासाठी आपण जो पर्याय काढला तो म्हणजे बोर्डो बुरशीनाशक म्हणून काम करतं. फिजिओलॉजीसाठी बायोस्टिम्युलंट म्हणून काम करतं. बायोस्टिम्युलंट म्हणून म्हणजे वापरमुळं काय होतं तुम्हाला सांगितलं, पाण्याचं रूपांतर कळीमध्ये होण्यासाठी मदत होते. टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी झाडामध्ये मदत झालेली आहे. मग अशा प्रकारे जर एकच औषध काम करत असेल 1840 पासून, मी सांगतो म्हणून 1840 पासून याला तोड नाही असं बुरशीनाशक, त्याला तोड नाही असं बायोस्टिम्युलंट, त्याला तोड नाही असं इन्सेक्टिसाइड, त्याला तोड नाही असं बॅक्टेरियासाइड, त्याला तोड नाही असं शरीरक्रिया रेग्युलेट करण्यासाठी प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून याचं काम होतं. हे देखील आपण लक्षात घ्या. मग हे जर होत असेल तर याचा परिणाम आपल्याला चांगला होत असेल तर हे करायला काय आहे? बोर्डो पेस्ट लावणे आणि बोर्डो मिक्सरची फवारणी करणे आणि मग पाणी बंद करणे हे सगळ्यात चांगला उपाय आहे. आपोआप तुमच्या सगळ्या अडचणी तुमच्या दूर होतील. आता सरळ काय आहे हे अन्नद्रव्याचं महत्व तुम्हाला माहित झालं. मग तुम्ही म्हणाल की आता सर
हे तर आम्हाला माहित झालं की आकार वाढवायला कॅल्शियम लागतो, वजन वाढवायला मॅग्नेशियम लागतं, रंग यायला पोटॅशियम लागतं, पाणी नियमनासाठी पोटॅशियम पाहिजे, फुलं यायला फॉस्फरस लागतं, चारवा वाढायचा फॉस्फरस लागतं, नायट्रोजन कमी गेलं पाहिजे. सोपा पर्याय आहे. सर्वात चांगल्या पद्धतीने जर लक्षात घ्यायचं असेल तर शेड्यूल वेळापत्रक फॉलो करणे आणि तेवढ्या सगळ्या गोष्टी डाळिंब बागेमध्ये करणे. दर महिन्याला एक सोपं लक्षात घ्या. डाळिंबावर फुलं असो, फळं असो, तांदळी असो, 12 महिने आहेत. 12 महिन्यामध्ये एक आठवडा, एक दिवस तुम्ही करून घ्या की 10 तारखेला दर महिन्याच्या, 15 तारखेला दर महिन्याच्या, 20 तारखेला दर महिन्याच्या, कोणतीही स्टेज असू द्या, फुलं असू द्या, फळं असू द्या, काहीही अपाय होत नाही. मायक्रो न्यूट्रिएंट ग्रेड 2 याची फवारणी कंपल्सरी करायची. हे का तुमच्या जमिनीत 3 सूक्ष्म कमी आहे, पण तुम्ही आता रेशोचा अभ्यास केला, प्रमाणाचा अभ्यास केला म्हणून त्यांच्यासोबत 3 लागतात. हे 6 मायक्रो न्यूट्रिएंट या ग्रेड 2 मध्ये आहेत. महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित हा ग्रेड आहे. हा ग्रेड तुम्हाला मार्केटमध्ये सहजासहजी मिळतो. दर महिन्याला एक फवारणी केली, झाड सशक्त होण्याच्या दृष्टीने मार्केट. नंबर 2, एका फवारणीमुळे 30 दिवस 40 दिवस इतकी गरज भागवल्या जाते का, हा पहिला प्रश्न असतो. पण त्यावेळेस फुलं समजा आहे, गरज कमी आहे, फळं छोट्या आकाराची आहेत, 100 ग्रामची गरज कमी आहे, 200 ग्रामची आहेत, मोठी गरज आहे, 300 ग्रामची आहेत, मोठी गरज आहे, 4च्या ऐवजी 10 फळं गरज जास्त आहे. ही गरज भागवू शकत नाही. म्हणून मायक्रो न्यूट्रिएंट ग्रेड नंबर 1 महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणे 10 किलोच्या बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये किंवा खोक्यामध्ये कशा तरी तुम्हाला मिळतो. 10 किलोचं प्रमाण असतं. तो मायक्रो न्यूट्रिएंट ग्रेड 1 दर 3 महिन्याला 10 किलो असं 30 किलो प्रति एकरी द्यायचं आहे. जानेवारी द्या, एप्रिल मध्ये द्या आणि ऑगस्ट मध्ये. म्हणजे काय होतं, जानेवारी त्याला पहिले आलेले फुलं फळं याचं नियोजन होतं, याचा जानेवारीचा भाग. नंबर 2, एप्रिल मध्ये गेले की एप्रिल मे जून जो ताण पिकावर येतो, उष्णतामान असतं, त्या परिस्थितीमध्ये झाडाची वाढ चालू राहणे, फळाचा विकास चालू राहणे, फळाचा आकार वाढत राहणे, हे जर करायचं असेल तर त्यावेळेस ते सूक्ष्म अन्नद्रव्य गरजेचे. नंबर 3, तिसरा डोस जो दिलेला आहे तुम्ही त्यावेळेस फळं काढून टाकणार आहात, पण झाडाला गरज राहणार आहे. झाडाचं नुकसान झालं नाही पाहिजे, पण फळं मिळाली पाहिजे आणि पुढचं जे चक्र आहे ते चालू राहिलं पाहिजे. तिसरं 10. आता तुम्ही म्हणाल की 30 किलो एकदा दिलं तर चालतंय का? एकदाच 30 किलो दिलं तर फिक्स होतं, स्थिर होतं, त्याचा उपयोग होत नाही. आता होत नाही, तुम्हाला काम कमी करायचं आहे, हरकत. एकदाच तुम्ही 30 किलो देऊ शकत नाही. जे शेतकरी देऊ शकतात, झाडं मोठे त्यांनी द्यावं. त्याच्यासोबत सूक्ष्म जीव 1 लिटर तयार केले, ज्याच्या माध्यमातून आपल्याला पिकामध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी सगळे जीवाणू एकत्रित केलेले आहेत. हे दर महिन्याला काढायचं. तुम्ही सलग 2 वर्ष द्या, सलग 2 वर्ष पुन्हा तुम्हाला द्यायची गरज पडत नाही. पण हे आपण देत नाही. हे मॅडमने जसं सांगितलं तसं अत्यंत स्वस्त आहे, 378 रुपये 1 लिटर. ज्या शेतकऱ्याला फक्त एकदाच घ्यायचं, पैसे वाचवायचे, घरच्या घरी तयार करायचं, काहीच हरकत नाही. स्टीलची टाकी घ्या किंवा प्लास्टिकची टाकी नका घेऊ, स्टीलच्या टाकीमध्येच तयार करा. आपल्या घरी पाण्याला सुरुवातीला स्टीलच्या टाक्या होत्या, तशा पद्धतीने 1 लिटर आमच्याकडून घेऊन या, स्टीलच्या टाकीमध्ये टाका, 1 किलो गूळ टाका, 1 किलो चना पीठ टाका आणि दर दिवशी 5 दिवसापर्यंत, 7 दिवसापर्यंत, 8 दिवसापर्यंत, 10 दिवसापर्यंत तेवढं 11व्या दिवशी काढून घ्या. ते विरजनासारखं इतकं काम करतं. ते तुम्ही जितके दिवस वर्षभर वापरायचं म्हणला तरी वर्षभर त्याचा वापर करता येतो, नुकसान अजिबात नाही. 400 रुपयामध्ये 40,000 रुपयाचं काम आहे. 40,000 म्हणजे जे तुम्ही रासायनिक खतावर खर्च करणार आहात त्याचे साईड परिणाम होणार आहे, हे बाजूला राहतात. विद्राव्य खत वापरावं लागत नाही. सोपा पर्याय, जमिनीत जे आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम हे सूक्ष्मजीव सतत करत राहतात. बरं, यांनी सतत करत राहण्यासाठी मग पर्याय काय? का नेहमी सांगतो दर महिन्याला असं एकदा कुठं झाले तर वाढते. तुमच्या जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी आहे,
त्याला खाण्यासाठी आवश्यक असलेलं खाद्य अन्न हे कमी आहे. प्रत्येक सजीवाची गरज काय? अन्न, वस्त्र, निवारा. सूक्ष्मजीव सजीव आहे, कशावर जगणार आहे? तुम्हाला सांगितलं 1 चे 2, 2 चे 4, 4 चे 16, 16 चे 64. जसं आम्ही लॅबमध्ये वाढवतो तसं तुमच्या जमिनीत वाढलं पाहिजे. हे जमिनीत वाढवण्यासाठी काय सेंद्रिय कर्म गरजेचं आहे, ते तुमच्याकडे नाही, आपण वापरत नाही. मग यासाठी सगळ्यात सोपं जे तुम्हाला सेंद्रिय मिळतं, जे तुम्हाला तुमच्या शेतातून अवशेष करून उचलता येतं ते करा. नाही तर माझं स्पष्ट होते, विकत भेटत असेल तर विकत आणा, काहीही हरकत नाही. 400 झाडं असतील, आपल्याला 400 झाडांना 800 किलो द्यायचं आहे. 2 वेळेला द्यायचं आहे, 1 जानेवारी 2 जून. 400 किलो 400 झाड आहे, प्रत्येक झाडाला 1 किलो द्या, काम संपतं. देत असताना ड्रिपरच्या खाली द्या किंवा पसरून द्या, गोल द्या, चौकोनी द्या, एके ठिकाणी द्या, तुमच्या वेळेस बोलताना दुसऱ्या ठिकाणी द्या. अशा पद्धतीने तुम्हाला करता येतं. आणि ते जे तुम्ही सेंद्रिय पदार्थ टाकलेले आहेत त्याच्यावर हे सगळे सूक्ष्मजीव सतत वाढत राहतात. म्हणजे नंतर तुम्हाला पुन्हा टाकायची गरज पडत नाही, कारण त्यांना ते खाते. आज पाहायला गेलं आपण माळरान, खडकाळ, मुरमाड, हलक्या अशा जमिनीवर डाळिंबाची लागवड केली आणि या सगळ्या जमिनीचा जर कार्बन बघितला तर 0.3%, 0.4% आहे, ज्याच्यामध्ये हे सूक्ष्मजीव राहत नाही. मुळात या सूक्ष्मजीवांमध्ये जेवढ्या काही सृष्टीमध्ये जैव रासायनिक अभिक्रिया होतात या केवळ सूक्ष्मजीवांमुळे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गट हेल्थ शब्द काही जणांनी ऐकला असेल. आपल्या पोटामध्ये तुम्हाला माहिती आहे का किती सूक्ष्मजीव आहेत? जेवढे जमिनीमध्ये 10 ग्राममध्ये जीवाणू सूक्ष्मजीव असते तेवढे आपल्या पोटामध्ये आहे. हेच आपल्याला तुम्ही चपाती खाल्ल्यानंतर त्याच्यात असलेलं प्रोटीन काढून देतात. तुम्ही डाळिंब खाल्ल्यानंतर त्याच्यात असलेलं व्हिटॅमिन ए, त्याच्यात असलेलं व्हिटॅमिन सी, त्याच्यात असलेलं आयर्न, त्याच्यात असलेलं झिंक हे काढून देण्यासाठी सूक्ष्मजीव काम करतात. त्यावेळेस ते ऍब्सॉर्प्शन किंवा शोषण होतं आणि आपल्या शरीराला मिळतं. त्याच्या शरीरात हे योग्य म्हणून तुम्हाला माहिती नाही दही खाणार. बरेच जण ते दही खातात पोट चांगलं राहण्यासाठी. दही त्यामध्ये काय लॅक्टोबॅसिलस नावाचा जीवाणू जे आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे त्याचं प्रमाण वाढवलं की पचन आपोआप चांगलं होतं. जसं आपल्या प्रत्येकाला हे दुसरी गोष्ट रवंथ करणारे प्राणी तुम्हाला माहिती. तुम्ही पाहता आपल्याकडे गाय आहे, म्हैस आहे, ते काय करत खातात त्याच्यामध्ये घातलेलं अन्नामध्ये किंवा आता तुम्ही पहा सूक्ष्मजीवाचं प्रमाण टाकतो जे सायलेज वापरतात. सूक्ष्मजीव टाकलेले कशासाठी? त्याचं पचन चांगलं व्हावं. मग जमिनीमध्ये आतापर्यंत तुम्ही टाकलेले खत, तुम्ही देत असलेले खत, जमिनीत उपलब्ध असलेलं स्वतःचं नेटिव्ह जे अन्नद्रव्य आहेत ते सेंद्रिय पदार्थ, खनिज पदार्थ या दोन्हीमध्ये असलेले जे अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य जर आपल्याला काढून घ्यायचे असतील, अन्नद्रव्य जर आपल्याला काढून घ्यायचे असतील तर सूक्ष्म जीवांशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही म्हणू नका की हे अवघड आहे. हे काहीच अवघड नाही. एक टाक किंवा अजून सोपं सांगतो, गाडगं माठ घरी या उन्हाळ्यात संपलंय, त्याचं काम नाही, तुम्ही ठेवून दिलेला आहे. तो माठ जर तुम्ही तुमच्या शेतात नेऊन टाकला आणि त्याच्यात हे सूक्ष्मजीव कल्चर टाकलं, गोल टाकलं, नंबर 1 चे सूक्ष्मजीव तयार होतात. पण आपण हे कधी पाहत नाही. साधा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना मी मागच्या वेळेस हे सांगितलं होतं, ज्यांनी ऐकलं होतं की माठ तुम्हाला कशा पद्धतीने उपयोगात येतो. सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी तर झाला, ते झालं. मधुमक्खी म्हणजे मधमाशा वाढण्यासाठी देखील माठाचा उपयोग होतो आपल्याच शेतामध्ये. कसा? या माठेमध्ये गुळाचं पाणी करून टाका किंवा गुळ टाकून द्या किंवा त्याच्यामध्ये 2-3 काड्या टाका, आडव्या टाकायची. एक आडवी काडी तुम्ही खोचता येते म्हणजे त्याला पोळं तयार होईल.